आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं, नैनाला अहमदाबादला जाऊन 6 महिने झाले होते. या 6 महिन्यात नैनाच्या आयुष्याची गाडी बऱ्यापैकी सुरळीत चालू झाली होती. प्रणीतच्या आयुष्यात मात्र बऱ्याच उलथापालथ झाल्या होत्या. काय घडलं होतं प्रणीतच्या आयुष्यात पाहूया या भागात. दुसऱ्याची बायको भाग 62. नैना घर सोडून गेली त्या दिवशी सकाळी. हाय, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मोबाईलवर मोनिकाचा मेसेज झळकला आणि प्रणीतच्या चेहऱ्यावर स्मित. आज सकाळी सकाळी आठवण आली? प्रणीतनं उत्तर दिलं. असंच, जाऊया का कुठं फिरायला? सुट्टीचा दिवस मोठा बोर वाटतोय. मोनिकाचा रिप्लाय. तू म्हणशील तिथं जाऊ आज. प्रणीतनंही रिप्लाय पाठवला. तू नेशील तिथं येईल मी. मोनिका म्हणाली. कार की बाईक? प्रणीतनं विचारलं. बाईक. कारमध्ये दूर दूर बसावं लागतं. मोनिकाचा रिप्लाय. ठीक आहे, तू तयार हो, मी पोहोचतोच. बाय. प्रणीतनं रिप्लाय केला आणि उठून फटाफट आवरायला लागला. नैना लावण्याला घेऊन झोपून होती. प्रणीत तयारी करताना होणाऱ्या आवाजानं तिला जाग आली. पण तरी ती मुद्दामच झोपून होती. सुट्टीच्या दिवशीही घरात पाय टिकत नाही आणि माझ्याच चारित्र्यावर शिंतोडे उडवतो. नैना मनातच चरफडत म्हणाली. ए आई, ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे. यायला उशीर होईल. लीलाबाईंना सांगून प्रणीत घराबाहेर पडला. आता बस झालं. हिच्यापासून स्वतःची सुटका करून घ्यावीच लागेल. त्याशिवाय माझ्या आयुष्याची ही फरफट थांबणार नाहीच. मोनिकाला प्रपोज करतोच आज. गाडी चालवताना त्याच्या डोक्यात विचार आला आणि त्यानं सोनाराच्या दुकानाजवळ गाडी थांबवली. सोनाराचं दुकान नुकतंच उघडलं होतं. अंगठी बघायची होती. प्रणीत दुकानदाराला म्हणाला. सोन्याची दाखवू का? थोडं बजेट वाढवलं तर आमच्याकडं हिऱ्याचे एकसे एक डिझाईन आहेत. सोनार म्हणाला. चालेल. प्रणीत अंगठ्या पाहू लागला. पण एकही डिझाईन त्याच्या मनात भरत नव्हती. कुणासाठी हवी आहे अंगठी? बायकोसाठी की? सोनार विचारत होता. लग्न व्हायचं आहे हो माझं अजून. प्रणीत गालातल्या गालात हसत म्हणाला. कळलं कळलं. मग तुम्ही हे डिझाईन्स बघा. तुमच्या तिला नक्कीच आवडेल अंगठी. सोनारानं काढलेल्या अंगठ्या ठेवल्या आणि अंगठ्यांचा दुसरा ट्रे काढला. आता मात्र प्रणीत कन्फ्यूज झाला. शेवटी त्यानं मोनासाठी एक सुंदरशी अंगठी घेतली. हिरा किती चमकतोय, अगदी मोनाच्या चेहऱ्यासारखा. प्रणीत मनातच म्हणाला. दुकानदाराला पैसे देऊन तो बाहेर पडला. मोनाच्या पीजीच्या बाहेर पोहोचला. मोना तिथं आधीच येऊन उभी होती.
किती वेळ? आणि फोन तर उचलायचा ना. मोनिका रागात होती. झाला उशीर. सॉरी. चल बस आता लवकर. एका मस्त ठिकाणी जाऊ आपण, प्रणीत म्हणाला. मोनिका रागातच मुद्दामच थोडं अंतर ठेवून गाडीवर बसली. प्रणीत तिच्यासोबत बोलत होता, पण मोनिका काहीच उत्तर देत नव्हती. प्रणीतनं मग मुद्दाम करकचून ब्रेक दाबला. मोनिका जवळ आली आणि तिनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अजून किती वेळ रागी भरणार? प्रणीत तिला म्हणाला. किती वाट बघायला लावतोस? मोनिका म्हणाली. झाला ग उशीर. बरं ऐक, थोडं दूर जातोय आपण शहरापासून. चालेल ना तुला? प्रणीत म्हणाला. तू आहेस ना सोबत? मग कुठेही जाऊ शकतो, मोनिका म्हणाली. दोघांच्या गप्पा अगदी रंगल्या होत्या. जवळपास तासाभरानं दोघं इच्छित स्थळी पोहोचले. समोर एक छोटंसं मंदिर. मंदिराच्या बाजूला एक टुमदार झाड आणि त्याच्या बाजूला खळखळून वाहणारा झरा. मोनिका बघतच बसली. थँक्स प्रणीत, मोनिका म्हणाली. अरे त्यात काय थँक्स. चल दर्शन घेऊन येऊ. दोघंजण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आले. झऱ्याच्या काठावर दोघं बसले होते. मोना, मला तुला काहीतरी सांगायचंय, प्रणीत म्हणाला. सांग ना, मोनिका त्याला म्हणाली. कळत नाहीये तू काय विचार करशील. काय झालं सांगशील तर कळेल ना. मोना, कसं सांगू? प्रणीत बोलता बोलता थांबला. तसंच सांग, मोनिका म्हणाली. मोना, हे बघ, मला तुझ्यापासून काही लपवायचं नाहीये. इनफॅक्ट इतके दिवस झाले, पण तुला कसं सांगू तेच कळत नव्हतं, प्रणीत म्हणाला. प्रणीत, सांग ना, उगीचच ताणू नकोस, मोनिका म्हणाली. मोना, माझं लग्न झालंय, प्रणीत म्हणाला. काय? मोनाला आश्चर्य वाटलं. हो मोना, मला तुला अंधारात नव्हतं ठेवायचं. अंधारात? अरे किती दिवस झाले आपण सोबत राहतोय, एकमेकांसोबत हिंडतोय फिरतोय, आणि आज तू मला हे सांगतोस. मोनिका खूप चिडली होती. हिम्मत होत नव्हती ग, प्रणीत म्हणाला. हिम्मत? अरे माझ्या भावनांसोबत एवढा खेळ खेळताना कुठं गेली होती तुझी हिम्मत? मला वाटलं की आज मला तू प्रपोज करतो की काय, मोनिका रागात म्हणाली. मोना, प्लीज माझं पूर्ण ऐकून तरी घे, प्रणीत म्हणाला. आता काय ऐकण्यासारखं राहिलं आहे प्रणीत, मोनिका चिडून म्हणाली. हे बघ, माझं ऐक आणि मग तुला जे योग्य वाटेल ते कर, पण मला माझी बाजू मांडू तरी दे, प्रणीत म्हणाला. सांग, मोनिकानं नाक मुरडलं. माझं लग्न झालं,
म्हणजे मला ते माझ्या आईमुळं करावं लागलं. जबरदस्तीनं. आईनं आत्महत्या करायची धमकी दिली होती. नुसती धमकीच नाही दिली तर तिनं अंगावर रॉकेल ओतून घेतलं होतं. तेव्हा तू माझ्या आयुष्यात यायचीच होतीस ग. आणि कर्म बघ ना माझं. माझं लग्न ठरलं. अगदी 2 दिवसांवर लग्न आलं होतं आणि तू माझ्या आयुष्यात आलीस. तुला पाहिलं आणि खरं सांगू, प्रेमात पडल्यावर ते आजूबाजूला गिटार वगैरे वाजते ना, अगदी तसंच काहीसं झालं. पाहताच क्षणी तुझ्या प्रेमात पडलो. पण तू नुकतंच ऑफिस जॉईन केलं होतंस. तुला लगेचच तरी विचारणार कसं ना? लग्न करू की नको काही कळत नव्हतं आणि शेवटी नाईलाजानं मी बोहल्यावर चढलो. आणि तुझी शपथ घेऊन सांगतो, माझ्यात आणि तिच्यात नवरा बायकोचं नातं नाहीये. आणि खरंच काही दिवसात मी घटस्फोट घेईल. प्रणीतचा चेहरा एवढूसा झाला होता. मोनिका मात्र काहीच बोलत नव्हती. आज तुझ्यासाठी ही अंगठी आणली होती. तुझ्यासोबत खोटं बोलूनही मी तुला प्रपोज करू शकलो असतो. पण माझ्या मनाला ते पटलं नाही. म्हणून तुला सगळं सांगितलं. प्रणीतनं खिशातली अंगठी काढून मोनिकासमोर धरली आणि मान खाली घातली. अंगठीतला चमकणारा हिरा बघून मोनिकाचा चेहरा एकदम खुलला. तिचे डोळे वेगळेच चमकले. स्वतःच्या चेहऱ्यावरच्या भावना लपवत तिनं चतुराईनं डोळ्यात पाणी आणलं. प्रणीत, मोनिकाच्या आवाजात कातरपणा होता. प्रणीतनं तिच्याकडं पाहिलं. आय लव्ह यू, मोनिका म्हणाली. खरंच? प्रणीतनं तिला विचारलं. हो, मोनिका म्हणाली आणि प्रणीतनं तिच्या बोटात अंगठी घातली. ओह मोनिका. प्रणीतनं मोनिकाला मिठी मारली. मोनिका मात्र त्याच्या गळ्यात पडून अंगठीवरून हात फिरवू लागली. मला एक मुलगी सुद्धा आहे ही गोष्ट तर सांगितलीच नाही. तसाही घटस्फोट घेतल्यावर मुलगी असली काय किंवा नसली काय त्यानं काही फरक पडणार नाहीये. आणि तसंही मी काही तिची कस्टडी वगैरे मागणारच नाही. प्रणीत मनातच विचार करत होता. मला त्रास दिला ना त्याची शिक्षा मात्र मिळेल तुला. मोनिका त्याच्या मिठीतून बाजूला होत म्हणाली. झाली तेवढी शिक्षा पुरे नाही का? अजून शिक्षा आहेच का? प्रणीत म्हणाला. मग एकतर लवकर आला नाहीस आणि वरून मला इतकं हर्ट केलंस. शिक्षा तर द्यावीच लागेल ना? मोनिका म्हणाली. जो हुकुम मेरे आका. तू सांगेल ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहे. प्रणीत म्हणाला. जास्त काही नाही. आज परत जाताना शॉपिंग. मोनिका म्हणाली. एवढंच ना? चल, इथून काही अंतरावर एक झक्कास हॉटेल आहे. तिथं लंच करू
आणि निघू. प्रणीत म्हणाला. जाऊ ना थोड्या वेळात. इथं जरा निवांत बसू. मोनिका आणि प्रणीत परत झऱ्याच्या काठावर बसले. कितीतरी वेळ मोनिका त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. प्रणीत पाण्यात एक एक दगड टाकत होता. तू नक्की घटस्फोट घेशील ना? मोनिका म्हणाली. हो ग माझी राणी, मलाही लवकर मोकळं व्हायचंय या सगळ्यातून. प्रणीत तिला म्हणाला. नंतर मग तू आणि मी, असंच असेल ना सगळं? मोनिका त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. तू आणि मी, आपल्यात कोणीच नसेल. प्रणीतनं तिच्या ओठांचा ताबा घेतला. अरे हे काय? कुठं आहोत बघ तरी. कोणी पाहिलं तर? काही क्षणातच मोनिका त्याच्यापासून थोडी दूर झाली. ही साखर पेरणी मला आयुष्यभरासाठी हवी आहे मोना, प्रणीत तिला म्हणाला. हो, ती मिळेलच. पण आता नुसतं प्रेमानं पोट भरणार का? की जेव घालणार आहेस? मोनिका लटके रागावत म्हणाली. दोघं नंतर एका हॉटेलमध्ये जेवण करायला गेले. संध्याकाळी परत येताना दोघंजण एका मॉलमध्ये गेले. मोनिकानं मनसोक्त शॉपिंग केली. आज महिन्याच्या सुरुवातीलाच प्रणीतचा पगार निम्म्याहून अधिक खर्च झाला होता. एकीकडं मोनिकाच्या होकारानं प्रणीत खुश झाला होता आणि एकीकडं पगार संपत आला म्हणून त्याला थोडं टेन्शनही आलं होतं. काय होईल पुढे? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पुढच्या भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.